मना विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेषाच्या धर्माचा व्यवहार व भेद तर विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेषाच्या धर्माचा व्यवहार. आता विशिष्टावर, विशिष्ट कशाला म्हणायचं? दोन्ही मिळून झालं की विशिष्ट. उदाहरणार्थ विशेष आणि विशेषण मिसळलं की काय झालं? विशिष्ट. विशेष चैतन्य त्याच्यामध्ये अंतःकरण मिसळलं की काय झालं? विशिष्ट झालं. म्हणा विशेष चैतन्य विशेषण अंतःकरण दोन्ही मिळून काय झाला? परमाता. दोन्ही मिळून काय झाला? परमाता. जीव संसारी झाला. तो दोन्ही मिळून काय झाला? परमाता झाला, जीव झाला, संसारी झाला. आत्मा साक्षी केवल किंवा साभास विशिष्टाच्या ठिकाणी प्रतीत होणाऱ्या धर्मात असा अनुभव आहे की कधी फक्त विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते, कधी विशेषाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते. कधी कधी विशेष आणि विशेषण या दोघांच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर होते. कधी विशेषणाच्या धर्माची किंवा विशेषाच्या धर्माची, कधी कधी दोन्ही मिळून विशिष्टावर काय होण्यात प्रतीत येतात. आता कशा येतात ते दाखवण्यात येतात. विशेषणाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर कशी येते? विशेषाच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर कशी येते? आणि विशेषण आणि विशेष मिळून या दोघांची धर्माची प्रतीती विशिष्टावर कशी येते? सुपारीला मुंग्या कसल्या जायचं? मुंग्या
आकाशाचा नाश झाला. घट आकाशाचा नाश झाला. या वाक्यात विशेषण जो घट त्याचा नाश होतो. आता विशेष कोण आहे? आकाश आहे. विशेषण कोण आहे? घट आहे. विशेष कोण आहे? आकाश. विशेषण कोण आहे? घट. तर या वाक्यामध्ये विशेषण जो घट त्याचा नाश होतो, घटाचा नाश होतो. आकाशाचा केव्हाही नाश होत नाही. विशेष जे आकाश त्याचा नाश होत नाही असे असूनही विशेषणाच्या नाशाचा भरम विशिष्ट जे घटाकार त्यावर दिसतो. विशेषणाच्या धर्माची प्रसिद्धी कशावर आली? विशेषावर आली. कळालं का? आकाश का है विशेष, घट का है विशेषण, आणि त्याच्या धर्माची प्रसिद्धी कुठे आली? विशेषावर. कशी आली? घट आकाशाचा नाश होतो. घटाचा होतो का आकाशाचा होतो? आकाशावर प्रसिद्धी आली ना. विशेषणाची प्रसिद्धी कुठे आली? आकाशावर आली, म्हणजे विशेषावर आली आहे ना. एक गोष्ट. आता दुसरी गोष्ट, कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे. या वाक्यात कुंडल विशेषण पुरुष विशेष आहे. कुंडलवान पुरुष विशिष्ट आहे. त्यात विशेषणाचे ठिकाणी निद्रा संभवत नाही. ही विशेष जो पुरुष त्याच्या ठिकाणी आहे, पण विशिष्ट जो कुंडलवान पुरुष त्याच्या ठिकाणी दिसते. आता आहे पहिले विशेषणाची प्रतीती विशेषावर येत होती. आता विशेषाची प्रतीती विशेषणावर आहे, म्हणजे विशेषाची प्रतीती विशिष्टावर आहे. पहिली विशेषणाची प्रतीती कुठे आली? विशिष्टावर. विशिष्टावर. आता विशेषाची प्रतीती कुठे आली? विशिष्टावर. विशिष्टावर. आता विशेषण आणि विशेष या दोन्हीची प्रतीती विशिष्टावर कशी येते ते दाखवतो. शस्त्री युद्धात गेला. या वाक्यात शस्त्र विशेषण, शस्त्र धारण करणारा पुरुष विशेष आणि शस्त्री हा विशिष्ट आहे. युद्धात जाणे विशेषण व विशेष या दोघांनाही करतो. म्हणजे विशेषतावर दोघांची प्रसिद्धी आली. विशेषणाची आली, विशेषाची आली. त्याच्या अगोदर विशेषतावर विशेषाची प्रसिद्धी आली. त्याच्या अगोदर विशेषणाची प्रसिद्धी विशेषतावर आली.
त्याचप्रमाणे विशेष जे साक्षी चैतन्य त्याच्या ठिकाणी संसार धर्म येत किंचितही नाही. आता विशेष कोण आहे? साक्षी चैतन्य विशेष, आणि त्याच्यावर संसाराचा धर्म येत किंचित पण कुठलाच धर्म नाही त्याच्यावर संसार धर्म. ते फक्त विशेषण जे अंतःकरण त्याच्या ठिकाणी आहे. हे मागे जीव चैतन्याचे लक्षण सांगते वेळी स्पष्ट करून सांगितले आहे. आता विशेषण जे अंतःकरण त्याच्या ठिकाणचे संसार धर्माची विशिष्ट जो परमात्मा किंवा जीव याच्या ठिकाणी प्रसिद्धी येते. आता कशी येते ते पहा. मी कर्ता भोगता आहे असा जीवाचा व्यवहार होतो. पण तो संसार वरील विचाराने केवळ अंतःकरणाचा आहे. अधिष्ठान आत्मचैतन्याचा नाही. या सिद्धांताचा मुमुक्षुने वारंवार विचार करणे आवश्यक आहे. कोणता विचार करायचा? वारंवार, जसं तुकाराम महाराज म्हणले क्षणोक्षणी हाची करावा विचार. कोणता विचार करायचा? की संसार धर्म हे अंतःकरणाचे, आत्म्याचे नाही. मी आत्मा आहे, मी अंतःकरण नाही. मी आत्मा आहे, मी अंतःकरण नाही. आणि कर्तेपणा भोगतेपणा धर्म कोणाचा आहे? अंतःकरणाचा आहे. आता मी केलं म्हटलं की विशेषणाचे धर्म आता कुठं आले? मी केलं विशिष्टावर प्रतीत येते. जेव्हा मी केलं, मी म्हणजे कोण? आत्मा. मी काहीच केलं नाही, काहीच केलं नाही. केलं कोण? अंतःकरणाने केलं, तर त्याची प्रतीती येते. लक्षात आहे. म्हणून या ठिकाणी साधकाने सावधान राहावं. व्यवहारामध्ये जरी बोलण्याची तशी रीती असली तरी पण ते धोक्याची आहे. मी केव्हाही असंग पाहिजे आपला, आणि ज्याचे धर्म त्याच्यावर ठेवले पाहिजे. माऊलीनं सांगितलं, एक आत्मा आत्म्याच्या ठाई देखे जे देईचे धर्म देई आईशे देखणे ते पायी अनाहती. असं नेहमी आपल्याला पाहण्याची सवय करा. ही सवय केली की दुसरं काही करावं लागत नाही परमार्थामध्ये. या सवयीला पैसा लागणं, आदला लागणं, काही लागत नाही. फक्त मी केल्याच्याऐवजी अंतःकरणानं केलं म्हणायचं झालं. मी तर आत्मा आहे, काही बी केलं नाही असं मनातल्या मनात काय ठेवायचा? विचार ठेवायचं. झालं सगळं. पुन्हा तुला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही की भल्या माणसा. तुला कामून बेजार होतो. माऊली सांगतात, उगा राही निवांत काशीन शिवाय. तो आत्मा आहे, तुझ्या ठिकाणी तो अव्यवहारी आहे. तुझ्या ठिकाणी केव्हाही व्यवहार घडलेला नाही. याच्या अगोदर सिद्ध पण करून दाखवलेला आहे की झोपीमध्ये जीव आहे, पण तो रात्री जीव काहीतरी करतं का? ते आता बी जीव आहे, रात्रीमध्ये जीव आहे. रात्रीमध्ये आणि आतामध्ये काय फरक आहे? तर रात्री अंतःकरण नव्हतं, आता सकाळी काय अंतःकरण आहे. हा दोन्ही मधला फरक आहे. झाला
गोपीमध्ये मी आहे, विशेष रूपानं आहे, तिथं अंतःकरण नाही. आता विशेषण बी आहे आणि विशेष बी आहे, आणि विशेषतावर काय आली? प्रतीती आली. कशाची? कर्तृत्वाची आणि भोक्तृत्वाची. मग आता देह सुद्धा विशेषण आहे, अंतःकरण विशेषण आहे, सगळे विशेषणच आहे. तो देहाच्या धर्माची प्रतीती येते, हे आमच्या जातीचं आहे, आमच्या वर्णाचं आहे, संबंधीची प्रतीती येते. त्याच्यापासून नेहमी आपण आपल्याला सावधान राहणं आहे. तर हा विशेषण, विशेष, विशिष्ट हा भाग कोणाला कळाला नाही? सगळ्याला कळाला. कळाला नसला तर पुन्हा घेता येते, म्हणून विचारलं. तर तुम्हाला चांगली गोष्ट झाली, सगळे बुद्धिमान झाले. हो ना, एका याच्यामध्ये जर कळत असेल तर जास्त डोक्याला ताण पडत, चांगली गोष्ट. चला त्याच्या पुढे. का तर हे शब्द जे आहेत हे आपल्या परिचयाचे नसतात, विशेषण, विशेष, म्हणून थोडं अवघड पडतं. म्हणा अवच्छेद वाद व आभास वाद यातील युक्तायुक्तता. अवच्छेद वाद, आभास वाद यातील युक्तायुक्तता. आता प्रसंग प्राप्त अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्तायुक्ततेचा विचार करू. आता अवच्छेदवाद आणि आभासवाद. मुमुक्षुच्या अधिकार भेदाने दोन्ही वाद चांगलेच आहेत. अवच्छेद पण वाद चांगला आहे, आभासवाद पण चांगला आहे. तथापि मंद बुद्धी